काही नाही, आज एखादं सुटली. पाहुण्याच्या मेहुणीच्या पोरीचा साखरपुडा होता. तुझ्या मेहुणीला अक्कल नव्हती का तुला साबुदाणा करून द्यायला? का तिला पॅरेलिस झालता? मेहुणीच्या पोरीच्या साखरपुडा आणि त्या दिवशी एखादं माणसाची सुटावा. याच्यापेक्षा चातुर्मासी महाराजांचं कुत्र किती श्रेष्ठ असेल. अख्ख्या सप्ताहात ती एकादश मोडू नये हे त्या कुत्र्यानं शिकवा. आणि ते परिभारे दयाचे पुतरे परिभारे. ते म्हणे अडचण एक आली हो. 2 पंचांगानं, एका पंचांगानं उद्याची एकादश सांगितली, एका पंचांगानं परवाची सांगितली. आपल्याला कोणती धरायची? ते म्हणले आजच्या कीर्तन करायला विचारू. तर आजच्या कीर्तन करायला विचारलं. त्यांनी सांगितलं मागच्या 8 दिवसापासून माझा पण संभ्रम आहे, एकादशी उद्याची धरावा का परवाची धरावा. मी तर तुम्हाला सांगू शकत नाही, पण एकादशी सांगणारी व्यक्ती पंढरपुरात आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा. त्या व्यक्तीचं नाव होतं चातुर्मासी महाराज. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, दयाचे कुतरे परिभले. ज्याच्या वागण्याचा भक्तीचा धाक आहे त्याचं कुत्र हो. मथरण मथारी कीर्तनाला निघाले. कुत्र्याला सांगितलं, कुत्र्या कापसानं पुढची घर भरलेलं, गेट मधून हालू नकोस हा. कुत्र तिथंच बसलं गारव्यात. एक पाय नाकावर झाकला. कुत्र्याच्या नाकाला जास्त ही वाजत म्हणून कुत्र्यानं एक पाय नाकावर टाकला आणि तसंच बसलं. पण गंजी खाली गेली. कीर्तनावरून आल्यावर पाहिलं तर गंजी कस काय खाली गेली. कुत्र्याला विचारलं, तू उठला नाहीस? म्हणला इथून उठलो नाही. मग कापूस लहान मालकानं चोरला. लहान मालक म्हणजे म्हाताऱ्याचं पोरग. कुत्र्यानं घर सांभाळलं, पोरानं कापूस शिकला. मग अशा पोरापेक्षा कुत्रे चांगले का तशी पोरं चांगली? अशा चोट्ट्या पोरापेक्षा कुत्रच बरं नाही का? किती चांगलं. ह्या लोकांचे कुत्रे कसे होते? तयाचे कुत्रे परिभले. ज्याचा धाक आहे ना, ज्याच्या उत्तरात धाक आहे, ज्याच्या वागण्यात धाक आहे, ज्याच्या कर्तव्यात धाक आहे, ज्याच्या कर्मात धाक आहे, अशा लोकांची कुत्री भली. चला एकदा पुन्हा एक पुरावा सांगतो. वेळेस सोडतो 2ला. 1 सेकंदभर पुढं सरकणार नाही. ट्रॅक्टर महागाईचं घ्यावा, पण आपला बांधा आला की वळीलं पाहिजे. दुसऱ्याच्या शेतात नाही घालायचं. उगं कुदांड होत असते. कशाला घालायचं आहे का नाही? बांधाला जास्त येणे नाही दिले पाहिजे. आतमध्ये काजू लाव, बदाम लाव. मधात बदाड पडू द्यायला लागलाय आणि आऊत बांधायला गेलं की उभाट्या हाणायला. पळडा थोत्रात रूमनं गेलं. हो, डॉक्टरला ऑपरेशन करून काढता येणं. मधात येणं देणं काय बांधालाच येणं द्यायला सुमळ्या. विठाला विठाला. काही काही लय नाद असतो बांधायच्या नादी लागायचा. मधात काय नाही. 3 मन कळडी 9 मन भूस, आणशीराम तात्या सदा खुश. काय भोपळा हिसाब करतान पण बाण हा इथून इथून काय बारक्या करवतान कापायला सुमळ्या. चला आपलं ट्रॅक्टर जवळ गेलं की वळवायचं. 2ला 2 मिनिटं कमी असताना बापू कशाला पुढं जायचं दुसरीकडे. अजून एक पुरावा सांगतो. हरिदासाची काय पावर आहे. श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची चौकट एका पातशाहीनं काढली. मुसलमान राजा चौकट काढली श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची. काय त्याच्या मनात विकृती आली देव जाणे. ती चौकट काढली, तिच्या भावट्या बांधल्या, हत्तीवर आता ती चौकट आग्र्याला तुम्हाला सापडेल. पण त्याच्या मधला काळ सांगतो महाराज. मधला प्रसंग. श्रीशैल्य मल्लिकार्जुन हे दुसऱ्या राज्यातलं एक अधिष्ठान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. माझ्या काशीतल्या मालकांचं ते एक अधिष्ठान आहे. आणि ज्या वेळेला तो बादशाह महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रात त्यानं त्याचा तंबू दिला. हजारो लोक त्याच्यासोबत सैन्य होतं. अशी रावटी दिली मोठी. आणि 4, 4:30, 5, 6ची वेळ आहे. दिवस माळवायची वेळ आहे. अशा वेळेला बादशाची जेवणाची वेळ आहे. त्यावेळेला त्याच्या सेवकाने जेवण्याची व्यवस्था केली. या डॉक्टर या बसा बसा इथं बसा बसा. ए बसा ना भोवतालच्या बाया गपचिक बसा ना. आता तुम्ही बसा, बाकीच्या बसा. काय 100-200 हत्ती सांभाळलेली परवडे हो. विठाला विठाला विठाला.
महाराजानं महादेवाला पाणी घाला म्हणून सांगितलंय ना, पुढची उठली नाही म्हणून मागच्या बाईनं तांब्यानं पुढची बाई हाणली. हो, तिला 9 टाके पडले. काऊन उठणं म्हणून तांब्या हाणला तिच्या मुंडक्यात. 9 टाके पडले. 9 काय काय यायनं 100-200 माणसं वांगे चिरून महाराज चिरून जरी खाल्ले ते यायचा उद्धार तोडाच होतोय. विठाला 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 मोठा अवघड आहे कारभारी. नाही सुधारायचे. तुम्ही बघा ना, या मंदिरात पाया पडायला गेल्या तो प्रदक्षिणा घालताना मागून भिताडायला पिढे चिटकी त्यानं. देव मागून खातू का? लय भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही. गुण एक कोणाला? काही विषय नाही, गुण नाही. चंद्रभागेत गेल्या तर जुनी चोळी टाकते. वा 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 काय भागा बघा. तुम्हाला यायचेच कपडे जास्त गवसतील. तुम्हाला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव सांगा, लाल होस तर हाणतो त्याला. विठाला 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 नाही बाप्पा. लगेच तो बाई जेवली नसन का ग? तू ही सोय पाहिनं. तुला सुनानं सकाळी 2-4 शिव्या दिल्यात आणि कशाला तिचा विचार करते तू? विठाला विठाला हे कलहप्रिय वातावरण असतं. अहो कीर्तन आहे, किती मोठी परंपरा आहे. शांत बसावा. चला, त्याची जेवणाची वेळ आहे राजाची. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. काय ताकद आहे संतात. कशा करता तुकोबराय म्हणतात, मला संतांच्या घरी जन्म द्या. जेवणाची वेळ आहे. बादशाह म्हणल्यावर जेवायला काय असेल महाराज त्याच्या जेवणात? मांस होतं. मांस होतं. राजा आहे तो, श्रीमंत राजा आहे मुस्लिम समाजाचा. आपण वाईट म्हणायचं नाही त्याला. तो राजा आहे, श्रीमंत राजा आहे. आणि त्या राजाची रावटी जिथं दिलेली आहे, शिबिर जिथं दिलंय, तिथून एक रस्ता होता आणि त्या रस्त्याने एक दिंडी जात होती. टाळ, मृदंग, विना, 150 वारकरी त्याच्यात होते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तिथून दिंडी चालली आणि दिंडी जात असताना मृदंगाचा आवाज आहे, टाळाचा आवाज आहे. सुरेल आवाजामध्ये बारसवाडेकर अशी रामकृष्ण हरीचा ध्वनी करू लागली लोक. आणि त्या बादशाहाने सरदार अलीच्या, सरदार क्या बज रहा है देखो भला. तो ते सरदार बाहेर डोकावून पाडतो. कुछ हिंदू के लोग आहे बोले. पताका आहे धर्म की भगव्या रंगाची पताका होती. पताका होत्या दिंडीमध्ये. कुछ हिंदू के लोग आहे, कुछ तो कुछ बजा रहे बोले. त्याला काय माहिती पक्वात कशाला म्हणतात म्हणून. त्याला थोडंच कळत असतं काय त्या. पण आता त्याला साधं समजू नका. एकादशी कोण धरीत आहे? आपले लोक. आणि बरोबर त्याला कळतंय सोमवारी केळी जास्त इकत्या. बरोबर केळीचं टोपलं गावात इकायला येणार. मला चांगलं माहिती आहे. आमची आई म्हणली, बाळू एकादशी. म्हणलं आई चांदपाशा आज केळं घेऊन आला नाही, आजची एकादश नाही. ती म्हणली काय बोलतो बापा, चांदपाशाला काय एकादश कळत? ती म्हणलं एखाद्या वेळेस आपल्या यायचं पंचगोकण, पण केळीचे गाडे जास्त सकाळून दारातून गेले की असं समजायचं आजचा सोमवार आहे, आजची एकादशी आहे. त्या लोकांना माहीत झालंय, पद्धतशीर माहीत झालंय. हुशार लोक आहेत ते, व्यावहारिक माणसं आहेत. आणि एखाद्या जातीवर वाईट नाही बोललं पाहिजे. मी मगाशीच बोलून गेलो. अशी एखादी जात सापडली का तुम्हाला त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? गौसली की एखादी तुम्ही पाहिलं, डॉक्टर सुन पाहिलं का? नाही ना, आहे का नाही? मग काय हिंमत आहे आपली दुसऱ्याला वाईट म्हणायची? अशी एकही जात नाही की त्या जातीत 5 लोक नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं. आपण जामद्याला गेलोत बापू, तिथे पारधी समाजाचं 2530 लोकसंख्येचं गाव आहे. अख्खं गाव पारधी समाजाचं. त्याच्यातली कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून एक महात्मा होऊन गेले. त्यांनी 450 ते 500 पारधी समाजाची माणसं वारकरी केले. मी वारी सोडत नाही, पण त्या पारधी समाजाच्या 6 पोरायची वारी पाहिल्यावर आपले मखरच गळाले. मला परभणी जिल्ह्यातला एकही त्या पोरायसारखा वारी करणारा माणूस सापडला नाही. बाकीचं कशाला इचकायचं. आपल्या जिल्ह्यातला 16 दिवस पंढरपुरातल्या मालकाला महिन्यातले आणि 14 दिवस संसाराला. महिन्यातले 16 दिवस पंढरपुरातल्या मालकासाठी आणि 14 दिवस स्वतःच्या संसारासाठी. काल आपण कार्तिकी वारीला गेलो. त्या पोरायने सांगितलं, महाराज आम्ही चपला घालीत नाहीत. तर महाराज अशी गौरी खुड्यावर कसं शेण खुडत आहे अशी पायाची त्वचा खुडू लागली त्याच्या. आणि ते समाजानं पारधी समाजाची मुलं होती. काय आदर्श घ्यावा त्यांचा, किती आदर्श आहे. 16 दिवस
550 ते 550 ते 500ला काहीतरी किलोमीटर कमी इतकं चालत जायचं आणि जाताना एसटीनं जायचं. कसं वाईट म्हणता एखाद्या लोकांना, कसं वाईट म्हणता? तुम्हाला एक माहिती आहे, या विश्वातला 3रा क्रमांक घेणारा व्यक्ती लाहुरं चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातला होता. 1 नंबरचे राजा दशरथ शब्दवेदी नावाच्या विद्येमध्ये, 2 नंबरला द्रोणाचार्य आणि 3 नंबरला भिल्लाचा मुलगा एकलव्य. जगात 3रा, नुसत्या भारतात नाही, जगात 3रा, जगात 3रा. तुम्हाला एक माहिती आहे, लाहुरं चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी 19व्या खुर्चीवर जाऊन बसली. 19 खुर्च्या होत्या, 18 खुर्च्यावर दाढ्यावाले होते, त्याचे शिष्य 200 जाटा धरायला. असे 18 लोक अधिकारी होते, ते 18 खुर्च्यावर बसले. एकच खुर्ची शिल्लक, 19वी खुर्ची तिला भेटली. तिचं नाव होतं शबरी. ती लाहुरं चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली होती. म्हणून माझ्या गंगाखेडच्या साध्वी जनाबाई आईसाहेबांनी एक अभंग वापरला, एक अभंग गायला की जातीचा काही संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे श्री. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. काय ताकद आहे महाराज. एका मुसलमान वारकऱ्याने शेला इंला होता, शेला. तर तो शेला ज्याच्या घरी गेला त्याच्या घरी भजन म्हणत होता. त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. काही यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेद शास्त्री. तुका हे याती कुळाचा विचार, नपा हे याती कुळाचा विचार. दासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काही संबंध नाही जातीचा. मुसलमान माणूस होता. देखो भला क्या बज रहा है, बोले हिंदू के लोग हैं. बोला मुखिया कौन है? चौकीदार होता. बोला, बोले आप मुखिया है? जी. मराठीत सांगतो, मला नाही हिंदी येत. कुठं चालले तुम्ही? काही अंतरावर एक समाधी मंदिर आहे आणि त्या समाधी मंदिराचा उद्या उत्सव आहे आणि परिसरातल्या दिंड्या तिथं जातात. आम्ही या प्रांतातून दिंडी घेऊन जात आहेत. तुम्हारे महाराज का भगवान का वो साधू का जो भगत है, तुम्हारा उसका प्रसाद क्या है? बोले भोग क्या है? तर बोलून घेतलं आणि ते ताट दाखिलं. ते ताट होतं खडी साखरेचं. महाराजांना खडी साखरेचा प्रसाद होता. बताओ, बोले बादशाह होता तो, मोठा श्रीमंत राजा होता. हरिदासाच्या घरी जन्म का, याच्यावर सांगतोय. आणि मग ती बादशाहनं खडी साखरेची परात घेतली, त्याच्यावरचा कपडा काढला, एक मुठभर खडी साखर घेतली, समोर ताट ठेवलं खडी साखरेचं, एक एक खडा खाऊ लागला. आणि इनेकऱ्याला, चोपदाराला, मृदंगाचार्याला, एका टाळकऱ्याला आणि पताका घेणाऱ्याला बोलवलं आणि सांगितलं, हा प्रसाद मी खाणार, माझ्या जेवणाचा प्रसाद तुमच्या महाराजाला घेऊन जा. आणि त्या ताटात मांसाचे तुकडे होते. ज्या कपड्यानं खडीसाखर झाकली होती त्याच कपड्यानं मांसाचं ताट झाकलं आणि देऊन टाकलं. नंग्या तलवारी मागं होत्या. कोणाची हिंमत आता नाही प्रसाद ठेवायची. निघाले जय जय रामकृष्ण हरी. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण झालं. डोळ्यातून अश्रू येत होते. मंदिर जवळ जवळ आलं आणि पहिल्या दिंडीचा मान होता ह्या. ही दिंडी पोचल्याबरोबर ते पुजारी बाहेर आला आणि मंदिराच्या बाहेर एक शिळा होती चौकोनी पाटील. ती शिळा धुतल्या गेली, तिच्यावर मंजुळा टाकल्या आणि यांचं ताट त्याच्यावर ठेवलं. पण एकाची हिंमत झाली नाही. याच्यात खडी साखर नाही, याच्यात मांस आहे. कारण मागून 7-8 लोक अशा तलवारी पाठीला चिटकलेले होते. बोललं की तलवार पाठीतून पोटातून बाहेर निघणार. टेकली ती. तिथला नियम होता. हरिदासाच्या घरी जन्म का मागितला तुकोबाराने. हरिदासाची पावर किती मोठी. तिसरं उदाहरण आहे ना, तिसरं काय पावर आहे हरिदासाची. कारण ज्यांची समाधी होती ते समाधीतले निष्ठावंत वारकरी होते.
ते विटेवरच्या मालकाचे उपासक होते, ते ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपासक होते, ते पैठणच्या मालकाचे उपासक होते, ते चोखोबारायचे उपासक होते, ते रविदासांचे उपासक होते, ते निवृत्तीदादांचे उपासक होते, ते महात्म्यांचे उपासक होते. आणि पुजाऱ्याने आतमध्ये देवाच्या समाधी बसलं, एक तांब्या पाण्याचा आणला, एक नागिनीचं पान घेतलं आणि त्या नागिनीचं पान घेऊन त्या तांब्यात बुडवलं आणि पाण्याचं सिंचन केलं, त्या प्रसादावर सिंचन केलं. पुजाऱ्याला माहीत नाही याच्यात मासे म्हणून, माहीत नाही मासे म्हणून. मासे फक्त माहीत दिंडीतल्या लोकांना. आणि यांच्या 4-2 लोकांच्या पाठीमागं तलवारी घेऊन 2-3 लोक होते, त्याच्यातला बादशाचा सरदार पण एक तलवार घेऊन होता. हो, पाणी शिपाड्याबरोबर गजर झाला. पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. गजर आटपला आणि त्याच्यावरचं ते झाकण काढल्याबरोबर खडी साखर तयार झाली. खडी साखर. सरदार पळाला, सरकार सरकार गजब हो गया सरकार. आणि ते खडी साखर खाऊ लागलं. त्याच्या हातात खडी साखर होती बादशाच्या. हे काय का गजब बोले? सरदार सरकार बहुत गजब हो गया. काय का गजब? वो प्रसाद बदल गया बोले. बादशाह म्हणला, मूर्ख कुठला, डोक्यावर परिणाम झाला कर तुझे? ही माझ्या हातात खडी साखर आहे, कशाचा प्रसाद बदलला? सुनिए सरकार, अब नीचे देखिए. तर बादशाच्या समोरच्या ताटात जी खडी साखर होती का, त्या खडी साखराचे मांसाचे तुकडे झाले आणि बादशानं जे मांस दिलतं त्या मांसाची खडी साखर तयार झाली. समाधीतल्या साधूची पावर किती असेल कल्पना करा. अजून एक धावत्या वेगात 10 मिनिटात पुरावा सांगतो, वेळेत सोडू तुम्हाला. असाच समाधीचा पुरावा सांगतो. आणि ज्या वेळेला बादशानं खाली डोकवलं त्यावेळेला मांसाचे तुकडे, खडी साखर टाकून दिली खाली. आणि प्रांतातले श्रीमंत 9 लोक बोलिले, 9 लोक बोलिले. खजिनदार बोलवला आणि सुरतीचे नाण्याची एक पिशवी काढली आणि 9 लोकायला दिली. आणि 9 लोक ऐकून बादशानं इमाने इतबार जमीन खरेदी केली. इमाने इतबार बादशानं जमीन खरेदी केली आणि ती जमीन विकत घेऊन बादशाने समाधी मंदिराला ती जमीन इनाम देऊन टाकली. दृष्टांत संपला. मांसाची खडी साखर करायची ताकद ज्या साधूते तो साधू वारकरी आहे. पण मांसाची खडी साखर करण्याची ताकद ज्या साधूते त्या साधूला जर वलांडून आपण गेलो तर आपण आग्र्यापर्यंत पोचू शकत नाही. हे मुस्लिम राजाच्या लक्षात आलं आणि त्यानं तात्काळ जमीन खरेदी केली आणि त्या मंदिराला देऊन टाकली. ते मंदिर महाराष्ट्रात आहे, फक्त गाव सांगत नाही. गुत थोडंच घेतलंय. खापक्या मोबाईल येते इचकान तुमची. नालायकाला चॅटिंग करायलेत. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ज्याला बायको कदरली आणि त्याचा वाढदिवस रातच्या तुम्ही 12 वाजता हा केक कापून काही करून करता. थोडंसं काही लाजलं पाहिजे माणसानं. कधी आपलं पण सांभाळलं पाहिजे ना. आपण कोण्या कुळात जन्माला आलो, आपल्या संत महात्म्यांचं सुद्धा कधी कधी पाहिलं पाहिजे. आणि मला एकच सांगायचं, या भारतीय संस्कृतीतल्या महाराष्ट्रातल्या एका वारकऱ्याची ताकद अशी होती की मुस्लिम राजाचं मन बदलायची ताकद त्याच्यात होती. त्याच्यानंतर 9 वर्ष तो राजा त्या समाधीच्या दर्शनाकरता महाराष्ट्रात आग्र्याहून येत होता. आग्र्याहून. मग ही पावर कोणाची आहे? वारकऱ्याची. मग मुसलमानाचा राजा 9 वर्ष आग्र्याहून महाराष्ट्रातल्या वारकऱ्याच्या समाधीच्या पाया पडायला यावा, इतकी पावर या वारकऱ्यांची आहे, इतकी पावर या हरिदासाची आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. एक पुरावा राहिलेल्या 12 मिनिटात ऐकायचा. अहमदाबादचा एक सोनार होता महाराज. अहमदाबादचा एक सोनार. आणि त्या सोनाराला एक व्याधी होती. काय होती मला काही सांगता येणार नाही, कारण मी काय तिथला सरपंच नव्हतो. वाचून सांगतोय तुमच्या पुढं. एखाद्या वेळेस काही काही गोष्टी सगळ्या डोक्यातही राहत नसतील, होतंय कधी. तरी पण मेमरी कार्ड माझं चांगलं आहे म्हणून तो मोबाईल साधा वापरितो. 200-250 GB मेमरी कार्ड आहे. हो, वानरांची नाव पाठ आहेत मला 750. तुम्हाला सगळ्या नातेवाईकाची सांगता याची नाही. म्हणजे मी तुम्हाला वेळ समजतोय असा विषय नाही. फक्त मला कंबर बांधल्यावर तुम्ही प्रसन्नपणानं माझ्याकडे पाहिलं की मला पाठ होतंय. कंबर सोडीन बाळू स्टेजच्या घाली गेला की येड्या बाळ्यात आणि मायात काही फरकच नाही. इतकं बी नका हसू मला येडं म्हणल्यावर. मग येड्याचं कीर्तन ऐकणारे बी येडेच असतील ना. काय का नाही, आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती तुमची. चला, अहमदाबादचा एक सोनार होता पाटील. त्याला व्याधी होती. बापू तो सोनार आळंदीला आला.
आळंदीला. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं ठेवलं. हरिदासाची घरी सांगतोय माझा उपजवा जन्मांतरी. का तुकोबर आहे हरिदासाच्या घरी जन्म मागतात? मला काही जास्त अडचणीत हात घाला वाटत नाही, इचू निघत असते. सरळ कळेल, रुचेल, झेपेल अशा भाषेत बोलायचं आपण. समाधीवर डोकं ठेवलं. घरी गेल्याबरोबर कायमची व्याधी संपली. कायमची यादी संपली. तो अहमदाबादचा सोनारा आला. पुन्हा ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं आणि समाधीवर एक नारळ ठेवून दिलं. अहमदाबादच्या सोनाराच्या स्वप्नात ज्ञानोबराय गेले, मुक्कामाला होता. आणि माऊली महावैष्णव माझ्या आळंदीतल्या मालकांनी त्या सोनाराला सांगितलं, हे नारळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या घरी नेऊन द्या. काय हरिदासाची पावर आहे. तुकोबरायकडे नेऊन दिलं. आता या चरित्रात तुकोबरायचा पण संबंध येतोय. आता अभंग त्यांचाच आहे. मग हरिदासाच्या घरी तुकोबराय जन्म मागतात त्यावर ती तुकोबराय काय सामान्य हरिदास आहेत का? तुकोबरायचा हरिदासपणा मोजायला विधात्याकडे तराजू नाही. आणि त्यानं जर तुकोबरायचा हरिदासपणा मोजण्यासाठी त्याच्यात टाकलं, त्याच्या साखळ्या तुटत्यान. इतका तुकोबरायचा अधिकार मोठा आहे. हरिनामे ढवळीले जग. तुकोबरायने विश्व ढवळून काढलंय हरिनामानं. काय व्याप्ती आहे तुकोबरायची. आणि ते नारळ हरिभजनी, ते नारळ इकडं आणून टेकलंय. तुकोबरायकडे आलं आणि तुकोबरायनी ते नारळ एका श्रीमंत विद्वान चतुर्वेदी, वेदांचा प्रचंड व्यासंग ज्याचा आहे अशा व्यक्तीला ते नारळ दिलं. मंजुळाचा हार गळ्यात घातला आणि एक अभंगाची प्रत देऊन टाकली. पण तो इतका विद्वान होता, संस्कृत मधला पंडित. त्याने विचार केला, काय मला हे नारळ दिलंय, काय मंजुळाचा हार दिलाय, आणि काय हे अभंग दिलेत प्राकृत. मी संस्कृत मधला पंडित आहे आणि मला हे द्यावं कशाला. त्यानं त्या तिन्ही वस्तू तुकोबरायपाशी ठेवून दिल्या. आणि ज्ञानोबरायांनी स्वप्नात येऊन सांगितलं, आता तुझा सन्मान व्हावा, तुझा आदर व्हावा, तुझा आतापर्यंत केलेला परमार्थ योग्य स्थितीत यावा, हा तीळ मात्र नाही. आता काही डोकं लावू नकोस. तो धरणेकरीच होता, धरणेकरीच होता. परत केला. तुकोबरायच्या दारात एक सामान्य व्यक्ती आला. सामान्य व्यक्ती आला. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. ज्या वेळेला तो कोंडोजी, ज्या व्यक्तीनं 350 ग्रंथ लिहिलेत, त्या व्यक्तीचं वाक्य बरं महाराज आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं संत श्री महिपती महाराज. हो, कोंडोजी. हा, ताराबादचे कोंडोजी नाव होतं त्या व्यक्तीचं. आणि मग ती तिथे आल्याच्या नंतर तुकोबरायच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. तुकोबरायने विचारलं, काय चाललंय? काही नाही म्हणे, फिरतो, कुठं सप्ताह असेल, कीर्तन असेल, जातो, मंडप झाडतो, चटाय टाकू लागतो, स्वयंपाकाचं काय आचार्यापाशी जे काही काम असेल, भाज्या चिरणं वगैरे काम करतो, चुलांगणाला जाळ लावतो, जेवतो, पडतो, निघतो. घर नाहीये? नाही महाराज, घर नाही. गळ्यामध्ये हार घातला. ज्याला दिलेली तो हार परत आला, तोच हार त्याच्या गळ्यात घातला. ज्याला दिलेलं नारळ परत आलं, तेच नारळ दिलं आणि त्याच्यासोबत अभंगाची प्रत देऊन टाकली. डॉक्टर हार गळ्यातला काढून मांडीवर घेतला. बऱ्यापैकी हार सुकला होता. हे सकाळी झालेला कार्यक्रम आणि हा 3 वाजता झालेला कार्यक्रम. हार सुकला होता. मांडीवर असा हार घेतला. त्या हाराचा एकही कण बाजूला जाऊ देत नव्हते आणि हाराचा बऱ्यापैकी भाग असा काढून खाऊन टाकला. धोतराचं धुडकं फाडलं, त्याच्यात हार बांधला. का बांधला? काही नाही म्हणे, महाराज तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्यानं दिलेला प्रसाद आहे, हा प्रसाद वाया कसा जाऊ देऊ, खाऊन टाकील. बंद हार खाल्ला. दोरा सोडून बंद हार खाल्ला. आणि सांगितलं, मला हे का वाचता येतं का, कशाला देता? तुकोबरायनं सांगितलं, तुळशीच्या मंजुळाचा इतका आदर करता, त्या अर्थी ह्या मंजुळा तुम्ही ज्या तोंडानं खाल्ल्या त्या जिभेवर ब्रह्मकन्येचा वास होईल. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल, मोठ्या लोकांचं वाक्य असतं. ब्रह्मकन्येचं अधिष्ठान होईल. कोंडोजी नावाचा व्यक्ती इतका साधा होता, इतका साधा होता की त्याच्या जीवनात त्याला रटपं लिहिता येत नव्हतं. ह्या हाराची ताकद वाणी इतकी प्रगल्भ झाली, इतकी प्रगल्भ झाली की वेदांत केसरी झालाय.
वेदातलं मर्मज्ञ रत्न झालं, मर्मज्ञ रत्न झालं. आणि तुकोबारायनं सांगितलं हे नारळ फोडा, वाडा बांधता येईल. अहमदाबादच्या सावकारांनी, अहमदाबादच्या सोनारांनी त्याच्यामध्ये सोन्याच्या मुद्रा टाकलेल्या होत्या, मोहरा हिरे टाकलेले होते. आणि ज्ञानोबारायनं सांगितलं हे नारळ चुकीच्या माणसाकडे जाईल, याच्याकरता स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला, हे नारळ तुकोबारायकडे द्या. आणि कोंडोजीचा वाडा फार मोठा झाला. त्या हाराच्या प्रसादानं वाणी तप आलं आणि अभंगाचं वाचन इतकं झाल्याबरोबर अक्षराची कृपा झाली. आणि एवढी विद्वत्ता, एवढी विद्वत्ता, एवढी विद्वत्ता, कल्पना असू द्या. कालांतरानं हेच कोंडोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवघरातली पूजा करण्याचं काम या व्यक्तीला प्राप्त झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरच्या देवघरातली पूजा ह्या कोंडोजीला प्राप्त झाली. कल्पना करा किती अधिकारी असतील. ताकद कोणाची? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची. किती मोठी ताकद आहे. ताकद कोणाची? श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची. सज्जनो, हे वारकरी इतके अधिकारी आहेत म्हणून हरिदासाची घरी माझा उपजवा जन्मांतरी. 4 मिनिटं शिल्लक आहेत फक्त. चोखोबाराय शूद्राच्या कुळात जन्माला आले, शूद्राच्या कुळात. आणि शूद्राच्या कुळात जन्माला आलेल्या चोखोबारायनी एका राजाने पाप केलं. महाराज, राजसत्तेतलं पाप आणि धर्मसत्तेतलं पाप देशावर संकट आणत असते. देशावर संकट आलं की 2 लोकांनी सावध राहायचं. राजानं केलेलं पाप आणि आपल्या परमार्थातल्या लोकांनी केलेल्या पापामुळे देशावर संकट येत असते. याला शास्त्र आधार आहे, पुराण आधार आहे, वेद आधार आहे. राजाने पाप केल्यामुळं स्वर्गातलं अमृत खराब झालं. महाराज, जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव, तिथं मंगळवेढा नावाचं गाव बाजूला, चोखोबा नावाच्या संतांनी 2 मिनिटात रामकृष्ण नामाच्या ताकदीवर अमृत शुद्ध करावं. ही वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मायबापाची सेवा करणाऱ्या वारकऱ्यांनी बुट चपलं शिवता शिवता आई वडिलांना झोका दिल्याशिवाय झोप लागत नाही म्हणून शेंडीला सुतुळी बांधली आणि ती सुतुळी बंगईला बांधून बुट चपलं शिवता शिवता पोटाची कळगी भरण्यासाठी डोकं हलत असताना बंगई हलत होती. या वारकऱ्याला काशीतल्या मालकाने कंगन पाठवावा. ही वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. जन्म झाल्याबरोबर भजन करणारा कर्ममेळा नावाचा मुलगा चोखोबाराला जन्माला आला. म्हणून विटेवरच्या मालकानं त्याला मांडीवर घेऊन जीव घातलं. कर्ममेळा मांडीवरी. वारकऱ्याची इतकी ताकद आहे, जगाचा बाप त्याला मांडीवर घेतो, इतकी वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. एवढी मोठी व्याप्ती हरिदासांची. म्हणून माझे देहूतले मालक म्हणतात, मला हरिदासांकडे जन्म असावा. माझा वेळ संपला. माझ्या वाणी मालक आजच्या अभंगाद्वारे एक मागणी मागतात, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा, मला या संतांच्या घरी, हरिदासाच्या घरी मला जन्म पाहिजे. काय असेल तुकोबारायांना काय आवडलं असेल माझ्या देहूतल्या मालकांना? हरिदास कशा करता आवडले असतात? आपणाला जर कधी देव भेटला आणि देवानं जर विचारलं तुम्हाला जन्म कोणाकडे पाहिजे, तर माणसं सहज म्हणतील मला मंत्र्याचं पोरग कर, एखाद्या उद्योजकाचा मुलगा कर, एखाद्या धनाड्या श्रीमंताचा मुलगा कर, आपण असं म्हणू. पण तुकोबारायांनी विटेवरच्या मालकाला एक आगळी वेगळी मागणी केली, मला फक्त हरिदासाच्या घरी जन्म दे. नेमकं हरिदास म्हणायचं कोणाला? महाराज, माणसं म्हणत असतील मी हरिदास आहे म्हणून त्याला हरिदास म्हणायचं का? कोणी म्हणत असेल मी हरिदास आहे, अरे सुमळ्या, तू स्वतः म्हणत असशील मी हरिदास, तुला पंढरपुरातल्या मालकाने म्हणलं पाहिजे हरिदास उमरेकर, त्यानं म्हणावं हरिदास. हरिदास कोण असतो? विटेवरचा मालक ज्याचं दास्यत्व करतो तो हरिदास असतो. पाकिटासाठी दुसऱ्याची धोत्र धुतली हे हरिदास नसतोय. विठाला विठाला महाराज, माळ घालणं, गंध लावणं हे तर वरचे गबाळे लक्षण सांगितले. टिळे टोपी माळा देवाचे कपाळ असणं गरजेचं आहे. वेश वारकऱ्याचा असावा, नजर मुमुक्षुची असावी, अंतकरण वैराग्याचा असावा, याबद्दल दुमत नाही. पण ह्या पुढच्या गोष्टी जर टोकाच्या असतील तरच आपण त्याचे दास होऊ शकतो. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्यावर किती श्रद्धा आहे हा महत्वाचा विषय. काय करायचं, तिने 1.5 किलोचं मंगळसूत्र घातलं आणि त्याला जर शेजारनी देखता शिव्या देत असेल तर तिला पतिव्रता कसं म्हणता येईल?
तिला सात्विक कसं म्हणता येईल, तिला सिलवान कसं म्हणता येईल, नाही म्हणता येईल. हरिदास होण्यासाठी विश्वाच्या मालकानं त्याला स्वीकारावा, विश्वाच्या मालकानं त्याचं दास्यत्व करावा. तो हरिदासाच्या म्हणून घेण्याच्या योग्यतेचा आहे. आपल्या स्वप्नात सुद्धा देव नाही. आपण हरिदासाच्या महाराज वर्गात आहेत आणि वर्गात गेलेले सगळेच विद्यार्थी कलेक्टर होत असतात का? नाही तो शकत. मग आपण सगळेच हरिदासाच्या योग्यतेचे आहेत असं नाही. म्हणून तर वा मोठी स्तुती आवडत नाही असा जगात माणूस नाही. देवाला पण स्तुती आवडती. चोराला चोट्ट म्हणल्याच्या नंतर ते जास्त हाणते. म्हणजे चोराला सुद्धा वाईट शब्द आवडत नसतात. त्याला सुद्धा म्हणा वा 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 वा, काय तुझं कौशल्य चोरी करण्याचं, अजून तू कोणाला सापडा नाहीस. वा, काही का होत नाही, आपल्याला मार्क दिले म्हणे, अजून आपण कोणाला सापडू नाही. इतका मोठेपणा द्यायलाच नाही. म्हणजे चोट्ट्यांना सुद्धा चोंबाळणं आवडत आहे, नालायकाला सुद्धा चोंबाळणं आवडत आहे. देवाला तरी स्तुती आवडत नाही का? त्यालाही स्तुती आवडती ना. म्हणून लोकांनी म्हणावं किंवा मोठेपणासाठी आपण हरिदास आहेत असं नाही. हरिदास शब्दाची ती व्याख्या आहे, देवानं त्याचा दास व्हावा, देवानं दास व्हावा देवानं. आणि झाला नाही का देव? बऱ्याच लोकांच्या चपला बुट डोक्यावर घेतलीत. समाजातल्या 2% वर्गांनी परमार्थाचा बट्ट्याबोळ करून टाकला हरामखोराईनं. त्याच्या घराला कुलप लागतील त्या पाप्याच्या. एका गावात गेल्यावर एक जण म्हणला, महाराज कीर्तन लय झकास करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो, येताना घुंगरं बी घेऊन येतो. कीर्तन हा झकास विषय असतो का? कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय आहे. आणि कीर्तनात जर तुम्हाला बाष्कळपणा आवडत असेल तर आपली प्रगती नाही झाली, आपण अधोगतीच्या मार्गावर आहेत. विठाला विठाला असा काही एक वर्ग आहे महाराज, 2-4च ओया पाठ, 4-5च अभंग पाठ, 2-3च महाराजांच्या संग फिरतील, पण दुसऱ्याचं इचकितील. महाराज जगाच्या मालकाने संतांच्या पादुका डोक्यावर घेतल्यात, ती खरी हरिदास आहेत. आज बासुंदीचे आहे सगळ्या लोकांना. आल्या आल्या गादी बसायला, कुठला चहा प्यायचा, काळा प्यायचा का कॉफी प्यायची का दूध घ्यायचंय, पाणी कोमट करू कसं करू, गेल्या गेल्या पोलीस पाटील त्यांचे चिरंजीव कोण असतील तिथं चोपदार आदी करून बऱ्यापैकी सेवे करत लोक होते. आता जाताना जर तुम्ही मला म्हणले बाळू महाराज काहीच नाही, आमच्या मारुतीच्या मंदिरात पण काही काही लोकांनी जरसा चहा सांडलाय, तुम्ही दुसरं कीर्तन चालू असताना आम्ही एक कपडा देतो, जरसं मंदिर पुसून काढा आणि चहा घेऊन जाणाऱ्याला मधात जाऊ देऊ नका, तुम्ही गेटवर उभं राहा. तर किती मिरच्या लागत्या गिरगावच्या बाळ्याला? आमच्यावर घेतलेलं खसखस पिकली. तुम्ही तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? किती मिरच्या लागत्या, किती मिरच्या लागत्या. पण भक्ताचं काम करत असताना दत्ताचो पदारी कोणाला म्हणायचं हरिदास? 36 वर्ष नाथांचा दरुजा सांभाळला. 36 वर्ष धोत्र धुतली, गिरिजा काकींची पितांबर धुतली, सगळी पडलेली कामं केली. यांना दास म्हणायचे. ही हरिदासाची ताकद आहे. मांडतो तुमच्या पुढे एक मुद्दा. 4 जण द्वारकेला निघाले महाराज. द्वारकेला यात्रेला निघाले. द्वारकेला एको कमी करा, थोडासा कडक करा आवाज. द्वारकेला निघाले. पूर्वीचा काळ थोडा भीषण होता, चोऱ्या असायच्या आणि द्वारकेला निघाले. आता निघत असताना ही अशी वाहनाची व्यवस्था नाही, काय नाही, फार जुना काळ आहे. तर पूर्वीच्या काळात पद्धत होती, आपण जर पंढरपूरला चाललो तर परभणीतल्या पिढीवर आपले 25, 30, 40 रुपये जमा करायचे. तिथल्या सावकाराकडनं चिठ्ठी घ्यायची. त्या चिठ्ठीवर परभणीतला सावकार पंढरपुरातल्या सावकाराचं नाव देणार आणि ही चिठ्ठी त्याला दाखिल्याबरोबर त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतंय, आमच्याकडे 25 रुपये जमा केलेत, याच्यातले 24 रुपये 75 पैसे यांना देऊन टाका. 4 बटाव काटला. म्हणजे रस्त्यानं चोरायनं जरी आडवलं तर चिठ्ठी घेऊन जाईल, चिठ्ठी घेऊन जाईल ना, याची सही त्याला जुळाली पाहिजे, आमक वगैरे 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 फार काही त्याचे नियम होते. तसं द्वारकेला 4 वारकरी निघाले. सात्विक वारकरी असतील म्हणा किंवा धनाडी श्रीमंत असतील म्हणा, पैशावाली लोक असतील ती 4 लोक, आणि द्वारकेला निघाले. जाता जाता एक गाव लागलं.
आणि त्या गावामध्ये वट्यावर काही पोरं बसलेली होती. असं गाव नाही की त्या गावात नालायक माणसं नाहीत, अशी जात नाही की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत, अशी जात नाही की त्या जातीत पांचट माणसं नाहीत, आणि अशी एकही जात नाही की त्या जातीत चांगले माणसं नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं आणि प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत. आणि प्रत्येक गावात 4-2 नालायक असतेच. आणि असावे. एक जण म्हणला, महाराज देवानं येडेपणाच केला राव, डुकर कशाला जन्माला घातले. मी म्हणलं, तो केलेली घाण दुरुस्त करायला डुकर असते, याच्याकरता डुकर असते. मग ही माणसाच्या रूपात सुद्धा काही डुकरायचा गुण असतो. कळत न कळत तुमच्याकडनं झालेली पाप हे वट्यावर बसून घरचा निर्मा घेऊन धुत बसते. असेही 4-2% डुकरे असतात ना. एक माणसामध्ये जो दुर्गुण, ज्याचा एखादा गुण आगाव असला की आपण त्या वंशाचे समजायचं. किती बी चांगली सोय असली तरी भुकणं सोडित नाही त्याला कुत्र म्हणायचं. कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसिलं आणि जवळ जर गेलं तर जीप काढून गालं चाटीत आहे, आणि लांब गेलं की भुकत आहे. पुरावा आहे तसं. श्वानशिबी के बैसविले त्याचे भोंगण राहे उकाळे. स्वभाव असते. काही कुत्र्याच्या गुणाची सुद्धा माणसं असतात, काही लांडग्याच्या गुणाची असतात. चोरून खाणाऱ्याचा जास्त स्वभाव असला की समजायचं हे बेट मागच्या जन्मात लांडगं होतं. उष्ट खाचा दुर्गुण असला की समजायचं कुत्र होतं. दुसऱ्याचं जास्त इचकित असेल समजायचं कुत्र होतं. भुकतच राहतात काही माणसं. असे वाट्यावर 5-4 बसलेले होते. कपडे गिपडे चांगले होते त्यांना मस्त. आणि 4 जण आले. विचारलं, का हो आम्ही द्वारकेला चाललो, तुमच्या गावात पिढी आहे का? त्यांच्या पॅन्टीवाल्याला पिढी काढायची नाही, सावकार आहे का तुमच्याकडे? हो म्हणले, गावाच्या कडेला दारात तुळशी वृंदावन आहे. अमक्या अमक्या ठिकाणी रस्ता सांगितला, इकडं वळा तिकडं वळा, आणि ते घर सावकाराचं आहे. हे 4 जण तिथे गेले. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. तुकोबाराय का म्हणतात, मला हरिदासाच्या घरी जन्म द्या. हे 4 जण तिथे गेल्याच्या नंतर पाहिलं तर तुळशी वृंदावन आहे. आवाज दिला, सावकार. हातून एक व्यक्ती बाहेर आली. प्रवासी पाहिल्याबरोबर या 4घांचं दर्शन घेतलं. यांनी विचार केला, आतापर्यंत आपण सावकारांकडे गेलो तर कुठल्या सावकाराने आपले पाय नाही धरले. एक म्हणे, अरे तुला माहित नाही, ते माळकरी सावकार आहेत. केवढी माळ आहे त्यांच्या गळ्यामध्ये, तुळशीची कंठी होती, याच्याकरता ते पाय पडले असतील. दुसरा म्हणला, वाटत नाही रे सावकार, बुटलंय 2-3 जागेवर शिवलेलं आहे. ते म्हणला, तुला नाही माहित, बरीच लोक बँकेत कोटीन धोत्राला गाठी असतात. हो, बँकेत गेल्यावर मॅनेजर त्याला खुर्ची ढकली तू, पण त्याच्याकडं काय ते राहणीमानच त्याचं तसं असतंय. 4 जण वेगवेगळा तर्क करत होते. त्याच्यातला एक जण म्हणे, काही असो गडे, आपण चाललोत भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या भेटीला, आणि सावकार जो सांगितलाय तो तुळशीची माळ गळ्यात आहे, त्या अर्थी आपल्याला काही पोरायनं चुकीचं सांगितलं नाही, देऊन टाका पैसे. ती चुकती देऊन टाकली. आम्ही द्वारकेला चाललोत. बर, तुम्हाला कोण सांगितलं मी सावकार आहे? वट्यावर बसलेली मुलं होती. लक्षात आलं ही चहाड आहेत, भांडखोर आहेत, वगैरे वगैरे सगळ्या काही. मनातली मनात विचार केला, या अशी लोक आहेत, चला विटेवरच्या मालकानीच आपल्याकडे ही द्वारकाधीशानं पाठवलेली लोक आहेत. आणि त्यांच्या मनात तो भाव आलाय, चला देव काय ठरविल ते ठरविल. पैसे घेऊन टाकले. आम्हाला तिथल्या सावकाराची पर्ची देता का? आमची इथलं एक जण शेलूच्या बाजाराला गेलं, रगील होत, आणि 30 किलो खसखशीचं पोतं घेतलं. शनिवारचा दिवस. आम्हाला सांगितलं, पोत माझ्यासारखा दादा, मी महाराज असून इतका रगील म्हणल्यावर ते किती असेल याचा कल्पना करा ना. टाक म्हणे पोत, टाक. हमाली 4 आणे. दादा हमाली देऊन टाका. काय सकाळी सकाळी टकटक लावले रे, पुढच्या बाजारी देईन. ते हमाल होत. त्यानं पोतड टाकलं, पण दाभण टोचलं. खसखशीच्या थैलीला दाभण टोचलं. गड्यान गिरगावाला नेलं पोतड. घरी गेल्यावर म्हणला, दुकानात खसखशीचं पोतं टाक. रिकामच. गिरगाव पासून शेलूला खसखस पाहिली, दाना नाही दिसला, आणि पोतड्यात थांबली नाही. हिचं नाव लक्ष्मी. लक्ष्मी सारखी चंचळ आणि पंढरपुरातल्या सारखा गुंड अजून जन्माला याचा शिल्लक आहे. एक जण म्हणला, महाराज पठ्ठ्यासारखा गुंडच कोणी नाही, नंबर 1 चे टाटर चोरणार मीच आहे.
मग तू यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलंय ते किती गुंड मोठा असेल याचा विचार करा ना. एक जण म्हणला आपल्यासारखा चालूच कोण नाही. अरे तू यासारख्या चालूला त्यानं जन्माला घातलं ते किती चालू असेल. विश्वात गुंड होते 6, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड लंकेचा राजा रावण. मग 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपारा हाणलंय ते किती नंबरचा गुंड असेल हे तर मान्यच करावं लागेल का नाही. त्याच्यासारखा दयाळू जगात कोण नाही, त्याच्यासारखा कृपाळू कोण नाही, त्याच्यासारखा सत्वशील कोण नाही, आणि त्याच्या मनात आल्यावर त्याच्यासारखा गुंडही जगात कोण नाही. रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारी हाणले ते सामान्य गुंड असेल का? काय व्याप्ती असेल. असो गाथा 13व्या दिवशी जशाल तसा वापस. लक्ष्मी ही सगळी जिच्या हातात सत्ता आहे का ती लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. काय व्याप्ती असेल तुकोबरायचं, काय भक्तीचं टोक असेल. लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. लक्ष्मी दिवस लय बायका स्वयंपाकगार होईल म्हणून सोमवार आधीच सोडतात. हो श्रावण महिन्यात मी सोमवार धरीत असतो. का बाबा वाकडीला हे नाही पण मग जायचं जेवायचं. असं 13व्याच्या कीर्तनाला गेलो. म्हणलं घरी सोमवार सोडायला आलो. 1:45 वाजले तवरक सोडून घेतला तिनं. म्हणलं कस काय सोडा, सगळ्या भाज्या गार होऊ लागल्या. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती नाही का. तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या कुळातल्या भेटल्या का. तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत आहे किती वरबाडतात तुम्हाला. तर आमच्यावर घेतलं की यायला वाटते महाराजाचं सगळं इचकालेलंच आहे का नाही. हे नका भार्या जगाची मालकीन 13 दिवस पाण्यात. तुकोबरायला एका व्यक्तीने विचारलं का हो म्हणे रामेश्वर शास्त्रीनं गाथा पाण्यात टाकला, तो गाथा जशाल तसा परत आला. उद्या जर त्यांना कळालं त्यांनी पुन्हा पाण्यात टाकला तर तुकोबराय म्हणले निमूटपणे देऊन टाकील. अंतकरणच निष्पाप न हो, कवडीचं पाप नाही ना अंत करणार. अख्खा परिसर तुकोबरायला भेटायला. पण रामेश्वर शास्त्री गेले नाही. का गेले नाही? जावाच वाटत नव्हतं. काय घेऊन गेले पुढे ऐका. रामेश्वर शास्त्री तुकोबरायची आरती लिहायला बसले. तुकोबरायची आरती लिहायला बसले. आरती आणि आरती लिहित असताना शेवटचं कडवं लिहित असताना दौतीतली शाही संपली. टाक होता दौत होती. मशियाम भवे टाकेशु. मशी म्हणजे शाही, टाक म्हणजे पेन, लिहायचा पेन. याच पूर्वीच्या काळात असं ते याच्यात बुडून लिहित होते. त्या दौतीतली शाही संपली. तर रामेश्वर शास्त्रीला इतकं दुःख अनावर झालं, इतकं दुःख अनावर झालं. तर रामेश्वर शास्त्रीचे पितर स्वर्गातून विचार करीत होते आमचा हयातीतला व्यक्ती इतका का रडतो. पितर विचार करायचे. पितृदेव रामेश्वर शास्त्री इतका शोक का करत असते, इतका शोक का करत असते. अनुस्थित नावाची देवता पाठिली आणि त्या देवतेनं रामेश्वर शास्त्रीला विचारलं तुम्ही इतकं दुःख का करता. जीवनात लोण्यात मध्ये किती जरी शहाण्याबाईनं लोणी धुतलं तर त्याच्यामध्ये खरखर राहते. लोणी काढवा तुम्ही, पातेल्याच्या बुडाला खरखर राहते. किती लोणी धुऊ द्या खरखर आहेच. चंद्राचा प्रकाश किती शीतल असू द्या त्याला डाग आहेच. पण एका तिळा इतकं सुद्धा अंतःकरण पापी नव्हतं. इतकं निष्पाप अंतःकरण तुकोबरायचं. आणि त्या महात्म्याची आरती लिहित असताना शाही संपली. याचं दुःख वाटते म्हणून रडायलो. काय गैवरून आला असं. परिणाम काय झाला. टाक घेतला आणि मांडीत टोचला. मांडीत स्वतःच्या जन्नूर जंगा भयोस्थित मांडीत टाक टोचला. त्याच दिवशी रक्त बाहेर आलं आणि ते रक्त टाकाला लावलं. आणि त्या शेवटचं कडवं आरतीचं कोणतं कडवं रे असारा. ब्रह्म तुकाचे आले.
तू काशी आले हे कळव रामेश्वर शास्त्रीनं स्वतःच्या रक्तानं कडवल्या. सगळ्या लोकांनी विद्वानाने विचारलं, पागल झाले तुम्ही? ज्याने प्राकृत केलं त्याला तुम्ही इतकं डोक्यावर घेतलंय? स्वतःच्या रक्ताने आरती लिहिली, काय त्यांच्याकडे? सगळ्या विद्वानांच्या मुसक्या आवळल्या. सगळ्या विद्वानांच्या आप्पा कशा मुसक्या आवळल्या? अरे ज्या व्यक्तीचं अंतकरण नुसतं शुद्ध नाही, नुसतं शुद्ध नाही, आपण ज्याच्या नावानं संध्या करतो का तोच विटेवरचा पांडुरंग तुकाराम महाराज आहे. असं आहे करा सासाराम कडवं एखादं? रामेश्वर भट तुझा म्हणे रामेश्वर भट तुझा रामेश्वर भट्ट द्विजा विद्वानांना तुका विष्णू नाही तुझा. प्रत्यक्ष विटेवरचा मालक तो कोब्बर आहे. गाथा पाण्यात कोणी टाकला? रामेश्वर शास्त्रीनं. आरती कोणी केली? रामेश्वर शास्त्रीनं. मग जी रामेश्वर शास्त्री तुकोबरायचा गाथा पाण्यात टाकतात त्या आरती गणेशबुवा वैर होतं की नाही अंतकरणात? ते तपासण्यापुरता असो, हडसण्यापुरता असो किंवा टोकाला पोचण्यापुरता असो, पण थोडासा वैराचा गुरळा अंतकरणात होता. पण हा सगळा वैराचा गुरळा तुकून टाकला आणि तेच रामेश्वर शास्त्री तुकोबरायचे सुरतावून बसले. पण रामेश्वर शास्त्रीनं वैर करून तुकोबरायचं मित्रत्वच नाही तर शिष्यत्व स्वीकारलं. याच्यासाठी तुकोबरायकडे काय होतं ते पहिलं कळलं. चित्तशुद्ध तरी शत्रु मित्र होते. चित्तशुद्ध तरी शत्रु मित्र होते. पुण्याला श्रीमंत माणसं होते पेशवे, श्रीमंत पेशवे. कोणाला श्रीमंत म्हणायचं? इथं बी नेमकं गाढ वाढत ना. माणसं कोणालाही श्रीमंत, त्यांना 400 एकर जमिनी सप्त्याल पट्टी बिलकुल देत नाहीत. पाकिस्तानी आणि त्याला श्रीमंत म्हणायला होय नालाय का? माणसं कशालाही मानित आहेत, कशाला बी. असं प्रमाण असा स्वर म्हणल्यावर मानायचं. गवळण चालू, राधे चल माया गावाला जाऊ. आता तुमच्या गावात ही गवळण म्हणल्यावर सकाळी या रस्त्याने राधा कशी येईल? येडी एक राधा या रस्त्याने याला. कशाला मानित माणसं, कशाला बी. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. तुझ्या बायकुल लाव ना. राधाला गोंडे लावायची काय गरज आहे? महाराज राधा इतकी पवित्र आहे. शिवाजी भाऊ, राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक कपाळाला गंध म्हणून लावतोय. तिला गोंडे लावायची काय गरज आहे? जिजा ह्या गोंडे लावणाराची बसायची जागा अशी हाणायला पाहिजे की त्याला महिनाभर उभ्यानच खावा लागावं. बसताच येऊन काही नाटक काही काही. एका गावाला गेलो, म्हणले इथं भजनाला ताई आल्यात, महाराज तुम्हाला ऐकावंच लागेल. मी म्हणलो मी कीर्तन झाल्यावर जेवत असतो आणि मग जेवण झाल्यावर मला पुन्हा सकाळी लांब जायचंय. मी जेऊस तर 1-2 अभंग बैठकीतूनच ऐकतो. सुरुवातच झाली. पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. ते दुधन भाकरी तो बाहेरच आली पक्कनच. अरे म्हणलं चला तुकाराम महाराजाची चुलती आली, आपण तिचं दर्शन घेऊ.
यालाही लोक टाळ्या वाजते. काय नसतो विषय त्याला. एकदा काल्याचं कीर्तन चालू, यशोदेने विचारलं, कृष्णा कुठे गेलता? आई साहेब मी गोपीच्या घरी गेलतो बरं का, पण काय सांगायचं ती गोपी घरी नव्हती बरं का, आणि फार वेळ थांबलो आई, पण गोपी घरीच नव्हती बरं का, म्हणून मी वापस आलो बरं का. लागलीच आसाराम सारख्यान प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी म्हणलं फोन करून जायचं ना रे, या गवळणीला फोन नव्हता का? माणसं यालाही मानते. गोड प्रमाण म्हणलं तुम्ही, छान वा, श्रीमंत पेशवे कोणालाही म्हणायचं नाही. 250 मशाली सोन्याच्या, एक मशाल 1.25 ते 2.5 किलोची सोन्याची. ते काय मै सासरे नाही, मै काय साडू नाही. घरच्याच चोंभाळ्यावर म्हणा बाळू महाराज, घरच्याच लय चोंभाळी तू, घरचत लय सांगत. श्रीमंत पेशवे गावरान तुपात मशाली जळायच्या, पण नाद लागला चुकीचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना वाड्यावर गायन करण्यासाठी बोलली. चित्त शुद्ध तरी या. उदाहरण क्रमांक 2 तुकोबारायचा पुरावा ऐकला तुम्ही, बघा पुढचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना, त्या काळातली प्रख्यात गान सम्राज्ञी. मी काही पाहिली नाही, मी फक्त वाची, मी अजून कोणत्याच पाहिल्या नाही. फक्त वाचवायचा नाद जास्त. गान सम्राज्ञी त्या काळातली, नृत्य सम्राज्ञी, महान विख्यात होती, विख्यात होती, विख्यात होती. तिचं वाड्यावर गायन, आणि योगायोगानं श्रीमंत पेशव्यांच्या धर्मपत्नी आळंदीला गेल्या, आणि आळंदीला एका व्यक्तीची भेट झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी निळोबाराय. निळोबारायची भेट झाल्यावर त्या माऊलीनं दर्शन घेतलं. प्रणाम महाराज, प्रणाम. बाळू आवाज. महाराज एक विचारू काय, 4 महिने चातुर्मास आमच्याकडे करता का तुम्ही? आता ते निळोबाराय होते, त्याला काही पाकिटाचा संबंध नाही, काही संबंध नाही. ते अधिकारी लोक होते. करू म्हणले तुमच्या देवघरात चातुर्मास. काय ते देवघर, काय ते वैभव, काय ते थाट, काय तो अधिकार, काय ते नाविन्य. श्रीमंती होती, वैभव होतं. निळोबारायांचा काकडा, निळोबारायांचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर देवघराच्या भिंतीला पाझर फुटत होता, असा काकडा. आणि कधी कधी काही काहीचा काकडा असा ऐकायला भेटतोय, त्या दुसऱ्या भजनेची आंघोळ होस्तरी 4थ्या मालिकेत जातो. म्हणजे बऱ्याच म्हशी पण साखळ्या तोडी त्याचा. असा काही काहीचा काकडा. परे जन्मे पाप केले, तो या जन्मात कोणतं पुण्य? इतक्या जोरात, इतक्या जोरात, इतक्या जोरात की बघायचंच काम नाही. निळोबारायचा पुरावा आहे. ग्रंथ वाचित असताना, ज्ञानेश्वरी ग्रंथ, पुराण, वेद आणि गायन करीत असताना नवरसाची स्थिती ज्याला आहे त्यानं याच्यात पडलं पाहिजे. निळाभान हे नवरस देखा, जाणती गायक चतुरते. रामायण चालून राम वनवासाला चालले. लगेच एक जणांप्रमाण म्हणले, कसा मला टाकून गेला राम. रामायणकार म्हणले, थांबतोय माय मेल्यावर असाच रडशील का? असा स्वर असतो त्याला नेहमी. काय स्वर असतो? धर्म सिद्धांतामध्ये असा पुरावा आला. येती प्रातार विनियोगीर भैरेती सम्रा स्थितो गाणार भय जायतीर तरुणार भय जाती स्थित. हा त्या काळातल्या सुज्ञ लोकांनी गायन केलेला काकडा परिसरातलं गवत इतीने वाढत होतं आणि धेनूचं पोट भरत होतं. इतका काकडा गोड, इतका गोड काकडा, इतका. तो काकडा निळोबारायचा. निळोबारायचा काकडा सुरू, दुपारचं भजन सुरू, संध्याकाळची पंचपदी, 3 टाइम भजन. पण निळोबारायचं संध्याकाळची पंचपदी सुरू झाली की गंगाबाईचं नृत्य व्हायचं. आणि चुकून गंगाबाई नृत्यांगना गान सम्राटीच्या कानावर निळोबारायचा स्वर पडला. तिच्या लक्षात आलं
आदा कदा पेशव्यांच्या वाड्यातल्या बायकांनी निळोबारायचा सूर ऐकिला असेल, पण आपण ज्या राजाला भुलवलंय त्यानं निश्चित निळोबारायांचा सूर ऐकिला नसेल. ज्या दिवशी हा राजा निळोबारायचा सूर ऐकील त्या दिवशी आपला छंद सोडून देईल. म्हणून तिनं त्याच वेळेला त्या राजाला सांगितलं, तुमच्या वाड्यातलं आपसूर गाणारं काढून द्या. माणसाला बऱ्याच काही नालायक गोष्टी आवडत असतात. चोपदार पाठीला धर्मपत्नीला सांगितलं, ते भजन करणारं मथार काढून द्या. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती सांगतोय, काढून द्या. काकडा पंचपदी आटपली. संध्याकाळचं जेवायला ताट लावलं किंवा चातुर्मासात एक दिवसात एकदा जेवत असतील, हे काय असेल मला काही माहीत नाही. ते निळोबाऱ्या होते. पण पेशव्यांच्या धर्मपत्नी जवळ बसल्या, डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. विचारलं, आईसाहेब तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या कशा करता? काही नाही महाराज, आम्हाला तुमचा सेवा करायचा योग उद्यापासून पंढरपुरातल्या मालकानं काढून घेतला. काय साहेब, मी 4 महिने जाणार नाही असं का म्हणता तुम्ही? हे सगळं तुमचं खरं आहे महाराज, पण आमच्या मालकाचा आदेश आहे, तुम्हाला इथं ठेवायचं नाही. जी आईसाहेब, सकाळचा काकडा करतो आणि पहाटे मी माझी वळकटी बांधून निघून जातो. सकाळचा काकडा आटपला, वळकटी बांधली, बगलातल्या पिशवीत गाथा ठेवला, पेशव्यांच्या देवघराला प्रणाम केला आणि महाद्वारापाशी आल्याच्या नंतर चौकदाराला विचारलं, दादा 1 मिनिट, ज्या बाईने 1-1.5 महिना मला पोटाची सोय केली तिला नमस्कार करू देता का? वापस फिरले आणि निष्ठावंत माऊलीला नमस्कार केला. माय येतो मी, बेस नको, येतो मी, येतो. काय अनुताप झाला असेल त्या माऊलीला. तिनं सांगितलं, महाराज कपाळाच्या मालकाच्या पुढे मी जात नाही, मालक जे सांगेल ते. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पण एक आजच्या दिवसापुरतं पंढरपुरातल्या मालकाला स्मरून मी तुम्हाला विनंती करते, एवढी रात्र आमच्याकडे थांबा. पण निळोबारायांनी वचनबद्ध केलं, बाई मी थांबेल, पण मी टाळ वाजल्याशिवाय जेवत नाही. आणि मी संध्याकाळी भजन करत असताना तिकडे सभागृहामध्ये महालामध्ये नृत्य चालू असतंय. उद्याही जर माझा अडथळा झाला तर आपण बघून घेऊ. आणि योगायोगानं तसंच झालं. निळोबारायची पंचपदी सुरू झाली आणि गंगाबाईचं गायन सुरू झालं. नृत्य बंद केलं आणि पायातला चाळ खिडकीतून फेकून दिला. बिलकुल नृत्य करणार नाही. इतका राग आला त्या राजवाड्यातल्या राजाला. तन 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 हे चोपदाराला सांगितलं, जा काढून द्या त्यांना. पण काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात, काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या इतक्या पवित्र स्त्री आहेत काही घरी, की त्या पवित्र स्त्रीमुळे नालायकाचा संसार सुद्धा चांगला चाललाय. इतक्या पवित्र आहेत त्या देशातल्या स्त्रिया, काही एवढ्या पवित्र. ज्या बाईची चप्पल सुद्धा कोणाला बघायला भेटत नाही, ती दरबारात आली आणि गंगाबाई नावाच्या स्त्रीला मान खालून विचारलं, बाई या व्यक्तीच्या भजनानं तुला अडथळा काय? नाही म्हणे, मला पटत नाही. कट्टर विरोध. ठीक आहे बाई, तू कधी मानशील यांना? काय केलं तू मानशील? वाळलेलं उन्हाळीचं झाड आणलं, दरबारात टाकलं. माझ्यापेक्षा जर यांचं गायन श्रेष्ठ असेल असं हे म्हणत असतील तर यांनी गायन केल्याच्या नंतर वाळलेलं झाड हिरवं व्हावा. मी त्या दिवशी यांचा विरोध करणार नाही. डब्बा घेतला, उन्हाळीचं झाड होतं, वाळलेलं खन्नक वाळलेलं. पूर्वी उन्हाळीच्या झाडाच्या झाडण्या करीत होती माणसं. एका डब्यात ते झाड उभं केलं वाळलेलं. पालं नाही, काड्या नाहीत, नुसती काडी अशी, त्याला शेंगा सुद्धा नाही. आणि निळोबाराय खाली बसले आणि तुकोबारायचा गाथा हृदयाशी लावला. जीवनभर ज्या साधूनं काहीच पाप केलं नाही, जीवनभर ज्या साधूच्या वाणीनं विश्व हरिनामानं ढवळून काढलं, जीवनभर ज्या साधूच्या अंतकरणात तिळायती खरखर नाही, अशा साधूचं मी शिष्यत्व केलंय. विटेवरच्या मालकाचा तिरस्कार केला, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचून आला शिका. निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा, तुक याचा धावा करीत असो. तुक बरा गुरुवर्य
मी पंढरपुरातल्या मालकापेक्षा तुम्हाला मानतोय. तुम्ही टाकलेल्या पावलावर पाऊल टाकून चालतोय. एका तिळा इतका आतापर्यंत काहीच पाप केलं नाही. आणि समाजाला बोलवणारी, समाजाला वाम मार्गाला नेणारी एखादी माऊली, देवा तिचा आणि माझं काही वैर नाही. देवा ती नृत्य करते, तिचं आणि माझं काही वैर नाही. ती गायन करते अवडंबरीचं, तिचं आणि माझं काही वैर नाही. पण मी पारमार्थिक आहे, ती अवडंबर क्षेत्रात आहे, तरी पण तिनं माझा विरोध करावा. देवा मी केला नाही रे, तिचा केला नाही, तरी पण मला पैज लावायची वेळ आली. हृदयस्थ गाथा केला, गाथ्यावर डोकं ठेवलं आणि श्रद्धेनं गाथ्यातला एक अभंग काय स्वरात गायला असेल. विटेवरचा मालक जाणे, आडवं पडलेलं डबक्यातलं झाड सरळ झालं, त्याला पाला आला, त्याला फुलं आले आणि तात्काळ त्याला शेंगा लागल्या. ही निळोबारायच्या गायनातली ताकद. राहिलेला दुसरा चाळ खिडकीतनं फेकून दिला. पाणी घेतलं, हौद असल, रांजून असल, घागरभर पाणी अंगावर घेतलं आणि गंगाबाई नावाची नृत्यांगना, निळोबारायची स्त्री स्वरूपातली पहिली शिष्या झाली. पहिली शिष्या, तमाशात नृत्य करणारी बाई, तमाशात नृत्य करणारी, तमाशात. मला असं वाटतंय, मी एक तर वाचून सांगतो किंवा चांगल्या माणसाचा पुरावा सांगतो. नंतर एक तमाशात लावणी गायली होती, ती कीर्तनात म्हणत नसते, पण आठवलं म्हणून म्हणतोय. मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. तमाशात नृत्य करणारी बाई निळोबारायचा नितांत विरोध करत होते, पण एका तिळा इतका विरोध न करणारा निष्पाप अंतकरणाचा साधू, ज्यानं त्या स्त्रीविषयी काहीच पाप केलं नाही, म्हणून तमाशात नृत्य करणारी, विरोध करणारी स्त्री नुसती मित्र नाही तर निळोबारायची शिष्या झाली. परिणाम चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती, चित्त शत्रु शत्रु मित्र मंबाजी बुवाच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण झाला. काही माणसं निष्पाप असतात, पण नालायक माणसं त्यांच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण करून देत असतात. आणि काही इतकी हलकट असतात, किती चांगलं वागा त्याला दोष काढायची सवय असते. अश्वत्थामा नावाचा व्यक्ती महाभारतात
इतका हलकट तुका म्हणे अंगी दुर्गंधी अश्वस्थामा मारी पांडव पुत्र तुका म्हणे अंगी राखीली दुर्गंधी. एवढी दुर्गंधी काहीच्या अंतकरणात की विचारताच होईल. म्हशीनं 2-4 झाड खाल्ले, बोलून घेतले. सन 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 मंबाजी बोन मारलो. एका तिळा इतका काही शब्द नाही. कल्पना करा सहन करण्याची ताकद किती मोठी असते. ती माणसं पुढे जाऊ शकतात. पुण्याचे आबाजी गुळवे तुकोबारायचे सासरे होते. 1425 गडी होते. जिजा 1425 गडी. हो, मी काय गांजा ओढून नाही आलो. 2-4च बाय आमच्याकडे रात्रंदिवस कामाला. दिवसा कापूस असतात आणि रातच्या काय तुला आणतात का काय. आणि बाजाराच्या दिवशी पैसे मागायला आल्यावर कुठे आहेत दादा, ते आताच शेलूला गेले. त्याचे कुठे तर घरीच आहेत, ते मयात चपला घालून गेले. 1425 गडी. मालकाच्या घरी प्याला भर दूध प्याल्याशिवाय कामाला जात नव्हते. म्हणजे नियमच होता आबाजींचा. जर जिजाबाईनं सांगितलं असतं आबाजींना माझ्या मालकाला मंबाजीनं मारलंय, तर मंबाजी अशा समुद्रात टाकला असता तर जगातल्या कुठल्याच शास्त्रज्ञाला सापडला नसता. पण नम्रता होती भाऊ लोकांकडे. फार फार चारित्र्य संपन्न लोक होते. दुःख सहन करण्याची ताकद होती. हो, विरोध नव्हता. अत्यंत कोमल अंतःकरण. मारलं. घरी जावं तर पत्नीला कळलं. म्हणून दुपारची वेळ इंद्रायणीची वाळू तापली, अंगातली निमस्ती काढली आणि बोटासारखे असे चरहाटासारखे वळ आलते पाठीवर. गरम वाळून पाठ शेकली. तुकोबारायनं पाठ शेकली. पाठ घातली निमस्ती. घरी आले. पानग वाढण मिठाचा खडा. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. एखादं पानग, 1.5 पानग, 2 पानग तुकोबाराय मिठाच्या खड्यासोबत खात होते. त्या दिवशी अर्धच पानग खाल्लं. मालकीने विचारलं, मालक सकाळपासून बाहेर गेला तर जेवायचा मेळ नाही, अर्ध पानग का खाल्लं? आवले आवडीन बायकोला आवले म्हणायचे. आवडे आज जरा भूक नाही. याचं कारण सांगू, अख्खं शरीर खणखण करत होतं. एवढं मारलं होतं मंबाजी बुवानं. इतकं मारलं किंमत नाही त्या मारलं. तुळशी वृंदावनापाशी एका अंगाडावर अंग टाकलं. घरातली सगळी जण झोपली. या भारताची स्त्री इतकी पवित्र आहे. उन्हाळ्याचे दिवस, चांदण्याचा प्रकाश आणि तुळशी वृंदावनाकडे पाठ करून झोपलेल्या मालकाची पाठ चांदण्याच्या प्रकाशात पाहिली. अंतःकरण गहिरू राहिलं. देवा, किती निष्पाप माझे मालक. काय अंतःकरण माझ्या मालकाचं कोमल. कोण मारलं असते? उठवलं. त्याने झोपलात नाही. आवले मालक, मला कळाला असतो मी का जेवला नाही. आवले मंबाजी बुवानं मारले. का मारलं? मसड गेली त्यांच्या शेतात. जिजाबाईचा अधिकार इतका मोठा होता. ह्या बाईच्या पायात काटा मोडल्यावर पंढरपुरातलं गुरख्याच्या रूपातून येत होतं. कल्पना करा बाईची ताकद किती मोठी असेल. बाईचं भक्तीचं टोक किती मोठं असेल. माझ्या लहानपणी काटा मोडल्याच्या नंतर काटा काट्यानं काढीत होते, पण काटा दिसण्यासाठी तोंडात बोट घालायचं, बोट ओलं करायचं, मग त्या पायाला फिरवायचं. एकदा बोट फिरल्यावर काटा दिसत नसतो, पुन्हा बोट तोंडात घालायचं आणि पुन्हा त्या पायावर फिरवायचं. हे बोट तोंडात ओलं करून पायाला लावित होता जगाचा बाप, पंढरपुरातला मालक. काटा उघडा केला होतो भाऊ. काट्यानं काटा नाही काढा.
ज्याच्या पितांबरामध्ये कोट्यावधी सूर्याचं तेज आहे, त्या जगाच्या बापानं ओठ लावले जिजाबाईच्या पायाला आणि दातानं काटा उपटून घेतला. त्या बाईनं काय केल्यावर मंबाजी बोजळाला नसता? चंद्रकांत बुवा किती शाखांदात जळाला असता मंबाजी. पण तुकोबरायनं सांगितलं, आवले नको नकोय, आवले नकोय, पडा तुम्ही. त्याच रात्रीच्या 1 वाजता मंबाजी बुवाच्या आश्रमावर फार श्रीमंत माणूस, फार श्रीमंत, बलाढ्यशाली, गडगंज श्रीमंती, मान्यता प्राप्त व्यक्ती. शिष्यानं तुकोबरायला पाहिल्याबरोबर अरे बापरे म्हणजे काल मारले, रातच्या आले, काय करते? मंबाजी बुवाला नमस्कार केला असेल नवल नाही, आप्पा शिष्याचेच पाय धरले. काय काम? एकच उपकार करा, ज्या मंबाजीनं माझ्या पाठीत काठ्या मारल्या आता मला त्याचे हात दाबायचे, किती दुखले असतील. पण काही शिष्याच्या लक्षात आलं, आधा कदा जर रागाच्या भरात गळा दाबला तर भीती होती ना, भीती होती, मारलं होतं तसं. पण त्यांच्याही लक्षात होतं तुकोबाराय या विकृतीतली लोक नाहीत. दाबले हातपाय. ते मंबाजी सामान्य नव्हता. पुराणात अधिकारी लोकांची नावं येत असतात. मंबाजी एवढे मोठे अधिकारी होते, एवढे मोठे अधिकारी होते, रुद्र सुक्तामधला एवढा प्रख्यात पंडित होते की ज्याच्या वृत्तसूत्राचे स्वर ऐकल्याच्या नंतर काशीतला मालक येडा झाला आणि रोज सकाळी 2:45 वाजता उठवायला येत होता. शंख वाजित होते मंबाजीच्या कानात, शंख वाजित होते, शंख. हो, आपल्याला उठायचं असेल ते अलाराम लावा लागतोय. मंबाजीचा अलाराम काशीतले शंकर होते, काशीतले शंकर. शंख वाजल्याबरोबर पहाटे उठायचे. तुकोबरायच्या लक्षात आलं भगवान शिवजी येतील, आपण निघून जावा. शिवजी आले न उठिल्याबरोबर प्रणाम केला. शिवजी निघून गेले आणि रात्री जेवढे सांभाळायला होते का नाना त्याला सांगितलं, इकडे या. लावदार हातून कडी लावली, बेतान इकडं आण म्हणले, बेत इकडं. सांगा रात्री हातपाय कोण दाबले? सांगा कोण दाबले रात्री हातपाय? बंडू बुवा शिष्याला वाटलं नक्की तुकाराम महाराजांनी याच्या फासुल्या मोडल्या. दाबू दाबू ततपप मम चालले. म्हणले बेटा होत, लक्षात घ्या, तुम्ही सांगितलं तरी बी हाणणार चुकल्यावर, आणि नाही सांगितलं तरी हाणणार. त्याच्यापेक्षा मुकाट्या सांगा. निमूटपणे एकानं सांगितलं, तुकाराम महाराजांनी तुमच्या हातपाय दाबले. तुकाराम हा शब्द सेवकाच्या तोंडातून पडणं आणि मंबाजीच्या कानावर आदळणं, आणि मंबाजीचे डोळे रडत नव्हते, मंबाजीचं अंतःकरण रडत होतं. शिवाजी भाऊ अंतःकरण रडत होतं, अंतःकरण कुरळा आला अंतःकरणातून. आणि तेवढ्या सकाळी इंद्रायणीचं स्नान न करता, इंद्रायणीचं स्नान करून बाहेर आलेले तुकोबराय बंडू बाबा पाय धरले, मंबाजी भाऊनं पाय धरले, माफ करा. खंटाच्या काठीनं मारणारा मंबाजी निष्पाप अंतःकरणाच्या तुकोबरायच्या सानिध्यात बुटासह दर्शन घेऊन त्यांचं शिष्यत्व पकारलं. पण ताकद कशाची? पहिल्या कडव्याची. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी